सदोदी तुझ्या घरी नांदे, सरस्वती तुझ्या जीवाग्री वास करेल. कल्याण मी कॉल करत होतो काय मला करायचं काय या सर्व प्रतिकारी मला आज या क्षणाला होऊ लागली. माऊली हे तुमचं तत्व आहे, ही तुमची लीला आहे. माऊली ही तुमची लीला आहे, तुमची लीला आहे. तुमच्या आशीर्वादाला आज मी पूर्ववत झालोय. हे संपूर्ण विश्व म्हणजे काय याची जाणीव मला होऊ लागली. मेघ वेद उक्ता ब्राह्मण म्हणून या जगा समंतात प्रसिद्ध होणार आहे. हे वेद शास्त्र पुराण यांची मला जाणीव होऊ लागली, आठवण झाली. हे दिसतंय ते विश्व दिसतंय. ओम ब्रह्मांड ध्वनी झाली, तेने माया प्रगटली. ब्रह्मा विष्णू शिव निर्माण करणी चार वेद कथिले. ऋग्वेद सांगे कर्म, यजुर्वेद ज्ञान संपन्न, अथर्व वेद उपासना, सामवेद जाणे अमर संगीत गायन. च्या वेद शास्त्राचं बीज म्हणजे पंचशृंगात्मक शब्द दिलं. त्यापासून महातेज निर्माण झाला आणि त्याच महातेजापासून जीव लक्ष 84 योनी, 21 स्वर्ग, सप्त पाताळ 4 खाणींची उत्पत्ती झाली. आणि अशा त्या 4 खाणीपासून या अखिल विश्वाचा विस्तार झाला. माऊली हे विश्व म्हणजे माझ्या लक्षात आलंय. म्हणूनच आजपासून आम्ही आमचा निर्णय बदललेला आहे. जीव लक्ष 84 योनी फिरून मरत मानवाचा जन्म होतो. 5 ज्ञानेंद्रिय, 5 कर्मेंद्रिय, पंचप्राण, मन आणि बुद्धी अशा 17 प्राण युक्त झालेला मानवी देह या विश्वाच्या प्रांगणात त्या परमेश्वरानं प्रस्थापित केला. मग त्या भगवंताला दिलेला नरदेह, या नराचा नरांतग्न होता. या नराचा मला नारायण बनवून घ्यायचंय. आणि म्हणूनच आम्ही आमच्या मनाचा निश्चय पक्का केला. सोडीला संसार प्रपंच, माया ही मिथ्या आहे. मायेच्या बंधनात झरपटून स्वतःचं जीवन उद्ध्वस्त करण्यापेक्षा आता एकच मार्ग म्हणजे भक्ती मार्ग. ज्या माऊलीच्या कृपा आशीर्वादानं आम्ही सर्वस्व मिळवलेलं आहे, त्याच माऊलीच्या रोज चरणाची सेवा करावी, त्यांचे पाद प्रक्षालन करावे आणि उर्वरित जीवन या माझ्या स्वामीच्या चरणाशी हलवावं. चरणाशी बाबू माझा चुकला हे पाया पडते. माऊली तुला सगळं ऐकलंय, मी कीर्तन गेल्यासारखे ऐका घेऊ. चालू आहे माऊली काय ते बोलायला लागलंस, काय देवाचा याच्यात सांग लागलं. या दोष तुमचा नव्हता. वास्तविक मी तुमचे उपकार मानतो.